पहली गेंद पर हमला, खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, लॉन्गा बाउंड्री की तरफ, क्या शॉट खेला है। शॉट तो बहुत अच्छा था और लॉन्गा पर बेहतरीन फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग का नजारा। ये एक्शन रिप्ले में देखिए, एक सेकंड के लिए लग रहा था गेंद बाउंड्री के बाहर जाएगी, लेकिन प्रशंसा करनी चाहिए जो वाइटिश लॉन्गा पर खिलाड़ी है, जबरदस्त कैच लपका है। पहली सफलता, पहली गेंद पर विकेट, बल्लेबाज मंगेश बैक टू द पेवेलियन। दीप को यहाँ से पारी को संभालने का मौका मिलेगा, बहुत महत्वपूर्ण मुकाबला इनके लिए। पहले चेंडूवरती पहली विकेट, स्टनिंग स्टार्ट, पुल किया, गेंद बाउंड्री की तरफ जाएगी, कड़क कड़क शॉट, डीप मिड विकेट, बाउंड्री की तरफ गेंद को पुल किया गया था। इस प्रतियोगिता का पहला छक्का। स्कोर 6 रन। ऊपर मिड स्तर पर गेंद थी, टप्पा खाती अंदर की तरफ आई, बल्लेबाज बैकपूर्व तैयार थे और पिकअप पुल किया था, मिड विकेट बाउंड्री के बाहर गेंद को खेल दिया था। विश्वसनीय स्ट्रोक बैटर का, बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं और अहिर ब आपका 12th मैन यहां भेजिए, अहिर ब। स्कोर 6 ऑन द बोर्ड। धावसंख्या दाखल करती 6. या इनिंग बद्दल पहिला षटकार चैतन्यच्या बॅटमधून, ही फटका चांगला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, क्षेत्ररक्षक बनणे प्रेक्षक, शॉट खेळ आकर्षक, चैतन्यच्या बॅटमधून पहा दुसरा षटकार आहे। स्क्वेलिंग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून खेळलेला अप्रतिम फटका, नेतृत्व बॅटिंग स्टनिंग स्टार्ट झाला होता, पहिला फलंदाज बाद झाला होता मंगेश, त्यानंतर चैतन्यच्या बॅटमधून 2 षटकार, धावसंख्या 12, 3 षटकांचा सामना, 3 चेंडूचा खेळ झालेला आहे। स्कोर की बात करते रन संख्या 12 रन ओवर पहिला प्रगति पर है, दुर्बल एंड से गेंदबाजी करे गेंदबाज। ये अच्छी गेंद थी, कड़े कड़े गेंद को खेलना चाह रहे थे ऑन साइड पर, इस बार बल्ले कानूनी गिरा लगा और गेंद फाइनल की तरफ चले गई, डिग्री क्षेत्र की तरफ चली गई है। ये बहुत अच्छी लाइन किशोर द्वारा थोड़ा सा आगे रखने का प्रयास किया गया, पुल्लिन गेंद किशोर द्वारा, विकेट, सिक्सर और उसके बाद में डिग्री क्षेत्र की तरफ गेंद चली गई है। धावसंख्या दाखल करती आहे 13। ऑफ्टम के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अजीत मात्रे द्वारा। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 14 रन। पहले ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। चेन्नई कुंभाळ्य माता चषक 2026 इस बार बहुत ऊपर चलेगी गेंद, लॉन्गा पर खिलाड़ी, स्टक और पर खिलाड़ी, गेंद के नीचे क्या कैच होगा? ऐसा तो नहीं होगा, बहुत ऊपर गेंद चली गई थी, सूरज की रोशनी आंखों में आ गई और उसके कारण थोड़ी सी परेशानी, ओवर थ्रू हुआ, उसका फायदा उठाने की कोशिश दोनों बैटर द्वारा, और एक लेने की कोशिश, और एक रन, क्या बात है, कितने रन, ये 5 पर है या 4 रन, 5 पर। खेल तो बिल्कुल सुपर से ऊपर ही चल रहा है और इस ओवर में बल्लेबाजों ने मेला लुटा, स्टनिंग स्टार्ट, पहली गेंद पर विकेट और उसके बाद में चैतन्य का जलवा, बहुत ही शानदार पारी खेल रहे हैं। चार गेंदों का सामना किया, 18 पर बल्लेबाजी कर रहे, बहुत ही उम्दा बल्लेबाजी, स्कोर 19 पवान। पुल्लिन गेंद को ड्राइव किया, लॉन्गा पर बाउंड्री पर खिलाड़ी देना, फुटबॉल खेलने की कोशिश, कोई फायदा नहीं है, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। पहले ओवर में स्टार्ट क्या जबरदस्त हुआ था, विकेट मिला था गेंदबाज किशोर को, लेकिन पहले ओवर की कहानी जब समाप्त हुई तब चैतन्य ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा और तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। पहले ओवर में स्कोर है 23 रन, 23 ऑन द बोर्ड। विकेट गिरने के बाद बहुत ही बेहतरीन स्टार्ट, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिले येणं असं नसतं, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं असतं। मैदानावरती पहिल्या चेंडूवरती तुम्ही जिंकलात, खरं तर खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली, त्यानंतर 5 चेंडू हे बॅट्समनचे होते, बिनीचा बॅट्समन मंगेश स्वस्तात बाद झाला, पण क्रमांक 3 वरती जो चैतन्य आलाय ना, त्याने धुमाकूळ घातलाय, काय बॅटिंग केली, 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये, खणखणीत चौकार
आणि खराब क्षेत्राचा नमुना पेश केला वाळणे अ संघानं. अहिर ब संघाची सुरुवात अप्रतिम झाली आहे. यानंतर पुढचा सामना रेणुशी आणि गोरुशी या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. टॉससाठी त्याला धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. खूप चांगला चेंडू गोलंदाजी मार्कवरती विकास अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्यावरती आज कॅमेरा लावलेले असणार आहे. महत्त्वाचा मॅच आहे. धावसंख्या 23. पहिल्या चेंडू डॉट टाकला ऑफस्टम्पच्या बाहेर. थोडासा लेंथ खूप चांगली होती कुठलेच पटवते चेंडू आंखों से दूर रखने की कोशिश. ऑन साइडला स्ट्रोक तर खूप चांगला आहे. चेंडू जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? निश्चित जाईल. तलावात चेंडू गेलाय. काय बॅटिंग होते मैदानावरती. षटकार. चैतन्यची बॅट तळपते. धावसंख्या धावपलकावरती आता 29 वरती पोहोचलेली आहे. चैतन्यचा तिसरा षटकार. या पट्ट्यानं कमाल केले. पहिला गडी स्वस्तात बाद झाला. त्यानंतर माइंडसेट त्याचा सकारात्मक आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंग ऑन. कुठं चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच जमळे एकेरी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली आता 30 वरती 30 धाबा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अहिर ब. सकाळी 8 वाजता खरं तर सामन्याला सुरुवात होणार होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे थोडंसं उशिरा या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर आता स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला सामना मैदानावरती ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. नो बॉलचा इशारा अजित म्हात्रे करत असताना केसके अंतर्गत म्हणजे केसके अफिलिएटेड असलेली स्पर्धा. ज्यांनी कुमाळच माता क्रिकेट संघ गोरोशी या स्पर्धेचे आयोजक आहेत. वसविरा रेडोशी मित्रमंडळ त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोरोशी मुंबई. बॅकफुटं जाऊन चेंडू गळ्या कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का की वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. षटकार. काय बॅटिंग होते मैदानावरती. 9 चेंडूमध्ये पट्ट्यानं 31 धाबा कुठल्यात. वा चैतन्य वा. काय बॅटिंग केले. कडक बॅटिंग झाले. अप्रतिम. आणि पहिला विकेट जेव्हा जातो ना तेव्हा दबाव बॅट्समनवरती असतो. त्याचा फायदा गोलंदाजांना घ्यायचा असतो परंतु तो दबाव झुगारून चैतन्य बॅटिंग केले. बरकटला गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. विकास वाईट बॉलचा इशारा. आत येतात समांतर धाबा येतात. धाबांतर धावपैकी धावसंख्या 39ला 1 षटक क्रमांक 2. 3 षटकांचा सामना. रेणोशी गोरोशी टॉससाठी सज्जरा. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूच्या खाली यष्टीरक्षक पकडला जाईल. प्रदीपचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 2 अहिर ब संघाला. यष्टीरक्षक खूप चांगलं झालंय. विकासचे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. नो बॉलचा इशारा झाला होता. या षटकात 2 षटकार देखील ठोकलेत चैतन्यने. चैतन्य अप्रतिम बॅटिंग करत असताना आपला क्लास दाखवतोय. धावसंख्या 39 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्लेड ऑन बॅट्समन आउट. 4थ्या क्रमांकावरती प्रदीपला संधी मिळेल. त्या संधीचं सोनं करताना विकासने मात्र आपला क्लास दाखवला. त्याने कमबॅक केलंय. पुनरागमन करत असताना विकास. ही ताकद विकासची. 2 षटकं संपले. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेत आणि आता प्रदीपचा विकेट देखील महत्त्वाचा होता. मंगेश बॅक टू द पॅबलेन. त्यानंतर बाद झालेल्यापर्यंत होता प्रदीप आणि आता क्रमांक 4 वरती प्रदीपला संधी मिळाली होती. तोही बाद झालाय. 2 षटकं समाप्त झाले. धावपलकावरती एकूण डबा 39. शेवटचं षटक आहे. निर्णायक षटकाचा खेळ. यानंतर रेणुशी आणि गोरोशी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी तयार आहात. षटक अत्यंत महत्त्वाचं असेल कारण मोमेंटम अहिर ब संघाकडे आहे. 3 गडी बाद झालेत पण अशा वेळेला धावसंख्याचा वेग कमी झालेला नाही आहे. धावसंख्या प्रचंड वेगाने 39 पर्यंत पोहोचले.
चैतन्यने कमाल केले, खूप चांगले फटकेबाजी. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वळवला, अप्रतिम फटका, एकच धाव मिळेल. धावसंख्या 40, प्रचंड वेगाने धावसंख्या 40 पर्यंत पोहोचलेली आहे. चेन्नई कुंभाळेचे माता चषक 2026, 26/7/2026. चेन्नई कुंभाळेचे माता क्रिकेट संघाचं अप्रतिम आयोजन. गोलंदाजी मार्गवरती अरुण, त्याचे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. 5 चेंडू देखील शिल्लक या इनिंगमध्ये. धावसंख्या 40-3. बॅट चिकळले लागले. ओ हो 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 हो. यष्टिरक्षक प्रयत्न करत होता झेल पकडायचा, परंतु त्याच्या बरोबर डोक्यावरून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 1 धाव. 41-3 स्थिती आहे सध्या अहिर ब संघाची. माळणे अ संघाकडनं अरुण गोलंदाजीचा नवीन बॅटर दाखल झालेला आहे प्रदीपची जागा घेण्याकरता. चैतन्यची साथ देण्याकरता नॉन स्ट्रायकर येणला आहे. चैतन्य ऑन स्ट्राईक. आपण नंतर उसळ करण्याचा चेंडू थोडासा आतमध्ये आलेला. चैतन्य दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित करेल. बघूया काय करतंय. अंडरआर्म थ्रो केलाय, तो पुरेसा आहे का? अमित गोलतकरने लगेच सांगितलंय नॉट आउट. वेळ घेतला नाहीये. अनेक वर्ष क्रिकेटशी जोडलं गेलेलं नातं, प्रचंड योगदान आहे अमित गोलतकर यांचं. अजित म्हात्रे देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, त्यामुळे दोघांकडे प्रचंड अनुभव आहे. धावफलकावरती धावा झाले ते कोण 43-3, 43-3. डॉक्टर आदित्य सिंगानिया, थँक्यू सो मच. जानू बतोंडीबा रेंगे, रुद्र रामदास सकपाळ, राजू पकोडे राम रेंगे, नरेश गोपाळ शिंदे, जयदीप दिलीप जाधव, अद्विक अक्षय सकपाळ. इनको ड्राइव करने का प्रयास ज़रूर किया गया था, लेकिन इस बार गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. बल्ले कानूनी किनारा गेंद चलेगी थर्ड मैन की तरफ और सिंगल के साथ स्कोर पे बढ़ोतरी. रन संख्या 44 रन 3 विकेट के नुकसान पर. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निर्णायक षटकाचा खेळ सुरू आहे. रेणोशी आणि गोरोशी टॉससाठी तयार. बैकफुट पर ऑन साइड पर खूबसूरत गेंद को हुक किया गया था स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. अप्रतिम फटका होता, परंतु चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलाय. धावसंख्या पोहोचले 45, 45-3. शेवटच्या षटकाचा खेळ. अरुण पुढे ससावत फटका तर चांगला खेळा. क्षेत्ररक्षक कमिट विकेटला आहे. सुंदर क्षेत्ररक्षकाचा नमुना. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज धावतात. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने आता धावसंख्या पोहोचली ते 47 धावा. 3 गडी बाद 47. प्रथम बॅटिंग करत असताना अहिर ब. 48 धावांचं आव्हान वाळणे असंघासमोर आहे. रेवणोशी आणि गोरोशी आपण टॉससाठी यायचे. गोरोशी संघ उपस्थित आहे, कॅप्टन रेडी आहे. रेवणोशी संघाचे कॅप्टन. 48 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. यानंतर समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल आपण करतोय. विकास पोरे यांचा मधुर आवाज तुम्ही यानंतर ऐकणार आहात. 38 धावांचा पाठला कसा होतोय, काय करते मैदानावरती, धावतं म्हणून घेऊन येत आहेत एक प्रसिद्ध समालोचक विकास पोरे. धन्यवाद सर. आतापर्यंत आपण जो आवाज ऐकलात तो महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय सन्माननीय प्रशांत अडवणे सर यांचा मात्र नक्की आवाज ऐकला, ज्यांच्या माध्यमातून व्यावसायिक मोठमोठ्या क्रिकेटमध्ये नावलौकिकपणा ज्यांच्या समालोचकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हिंदी कॉमेंट्री असो, मराठी असो, आपल्या समालोचनातून मात्र नक्कीच सर्वांची मन प्रफुल्लित करणारं असं समालोचन करताना नक्कीच पाहायला मिळतं. इथे नक्कीच पहिलाच सामना झाला असताना वाळणे संघाने प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केल्या.
47 धावा, 48 धावांचं एक माफक असं लक्ष ठेवलंय ते नक्कीच हॅलो छिक हॅलो 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 छिक हॅलो 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 छिक हॅलो 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 छिक हॅलो 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 आज अमोल वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय तर सलामीसाठी सज्ज होताना पाहायला मिळते एका बाजूला अरुण तर दुसऱ्या बाजूला योगेश अमोल गणेश माफ करा गोलंदाजी मार्गवर गणेश पहिला चेंडू वाईट पंचांच्या समांतर पंचांमार्फत सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी एक्सरसाइज करण्याची संधी दिली जाते वाईटच्या स्वरूपात दंडित केला जाईल छोटेसे कलाकार भागो जल्दी पुन्हा एकदा येस वाईट पंचांच्या नक्कीच वाईटच्या स्वरूपात दंडित केला ते गोलंदाजाला आपण पाहतोय न्यायमूर्तींच्या भूमिकेत अमित गोलपकर सर आणि दुसऱ्या बाजूला म्हात्रे सर आपण पाहतोय एक अप्रतिमाशी केएसकेच्या माध्यमातून त्यांच्या खूप वेळा आपण चांगलं डिसिजन देताना सुद्धा पाहिलं पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान केला हळुवारपणे खेळून काढला एक धाव नक्की अर्जित केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तर यशस्वीरित्या दुहेरी धाव सुद्धा पूर्ण करताना पाहायला मिळते धावसंख्येत 2 ने वाढ होतीये धावसंख्येचा विचार केला तर एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 धावा पहिले 2 चेंडू लगातार वाईटचे चेंडू हाताळताना पाहायला मिळाला सुरुवात 2 वाईट चेंडूने केली तदनंतर चांगला चेंडूचा सन्मान गणेश हा देखील तितकाच ताकदवर गोलंदाज आहे कारण की ज्यावेळी अहिर संघ खेळताना पाहायला मिळतो ना सलामीचा गोलंदाज जो पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा ऑलवर फुलटॉस चेंडू होतो हळूवारखेने खेळून काढलाय दिशा दिली आणि चेंडू जातोय येस इट इज 1 बाउन्स खणखणीत दणदणीत चौकार चेंडू गेला सीमारेषा पार मिळतील धावा 4 येतोय प्रेरणादायी आशादायी एक चौकार धावसंख्येत 4 ने वाढ होते धावसंख्येत 8
8 धावा. 2 चेंडूचा खेळाला संपुष्टात धावसंख्या 8 धावा. अजून तुम्हाला 40 धावा करायच्या असतील. टोटल लक्ष आहे 48 धावांचं. अहिर ब या संघाने प्रथम फलंदाजी करताना केल्या 47 धावा आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय 48 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने चढवला. चेंडू एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? जोवर मात्र फेकी होईल तोवर मात्र दुहेरीदा वर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्या 2 ने वाढ होते. रेणुशी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आयोजन संघ गोरोशी या संघाला केलंय प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित. पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेने काय घडताना पाहायला मिळत आहे. अरुण एक लढव्याप्रमाणे आपल्या संघासाठी लढताना पाहायला मिळतो. तो दुसऱ्या बाजूला गणेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओ पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. यॉर्करशी खेळ करण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. यशस्वी होताना पाहायला मिळतो. लेग बाईटच्या स्वरूपात नक्कीच एकदा मिळते. पंचांमार्फत नक्की सांगितलं तर लेग बाईटच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11 धावा. प्रतिवर तुम्हाला 16 धावा कराव्या लागतील. आतापर्यंत झाल्या 11 धावा. आता मात्र हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती काय होणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. गणेश योगेश सज्ज होताना पाहायला मिळतोय. पण चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11 धावा. कदाचित या शेवटच्या चेंडूवरती जर चौकार षटकार आला तर प्रति ओव्हरचं जे टार्गेट सज्ज केलं जात आहे ते कदाचित तुम्हाला अचीव करता येईल का? तर डेफिनेटली. म्हणून हा चेंडू खूप निर्णायक असेल. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती मोठे फटके खेळणं गरजेचं असेल तर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल का? प्रतिवर 16ची सरासरी राखणार का? ओहो शेटच्या दिशेने चढवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देके हाय हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार येतोय. खणखणीत दणदणीत षटकार आणि गरज होती ज्या षटकाराची. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. प्रॉपर टायमिंग झाला आणि क्लास 1 फटका पाहायला मिळतोय. त्याची नजाकत जर पाहिली ना, नजाकत चेंडू आला फक्त दिशा दिली आणि स्ट्रेटला अप्रतिम मॅग्निफिसेंट षटकार येताना पाहायला मिळतोय. योगेश गरज होती संघाला षटकाराची. तो षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 17 धावा. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक षटकाखेर धावसंख्या होते 17. तर विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 31 धावेची गरज. 12 बॉल्स रिक्वायर्ड 31 रन्स. 12 चेंडू 31 धावेची गरज. योगेश आणि अरुण ही जोडी सज्ज होताना पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. तेजस गोलंदाजी मार्गावर तेजस येताना पाहायला मिळतोय. तेजस मी अशी गोलंदाजी करणार का? ओ फटका फसलाय. कोण घेणार? हो 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 प्रदीप शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या. कोणती चुकी केली नाही आणि कदाचित विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. प्रदीप चांगली गोलंदाजी. हा गोलंदाज प्रभावी करू शकतो का? तर येस डेफिनेटली. कारण की रबर फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे वेगापेक्षा ना अचूक टप्पा हा खूप महत्त्वाचा असतो आणि हा जर गोलंदाज पाहिला ना तर अचूक टप्प्यावरती स्वार होताना पाहायला मिळते. कदाचित फलंदाजांना फसवेगिरी गोलंदाजी बोलताना चकवा देणारी गोलंदाजी कदाचित हा गोलंदाज करू शकतो. कारण की रबर बॉलमध्ये तुमच्याकडे जर अखूट टप्पा नसेल, जर टायमिंग प्रॉपर नसेल तर मात्र फटका फसला जातो. आणि इथे पाहिलं ना हळूवारपणे चेंडू सोडला जातोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ दिला जात नाही आणि विकेटचा बदल. आता पहा कोण आलाय. नितीन नल्लावडे. सांताक्रूजचा ब्रँड अँबॅसिडर म्हणजे ओळख आहे तो नितीन नल्लावडे. पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. आपण कलिना विभागामध्ये पाहिलं तर सातत्याने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. एक चांगली फलंदाजी त्यांच्या मार्फत सुद्धा केली जाते. वाळणे संघ ज्यावेळी अडचणीमध्ये असतो तेव्हा तारणहारता नक्कीच बनण्याचं काम करतात. पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तेजस आतापर्यंत तेजस मॅची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेटचा बदल. चेंडू खूप उंच गेला होता. कदाचित गणेश
प्रदीप आणि गोलंदाज तेजस कोण घेणार. शेवटी प्रदीप याने विश्वास दाखवला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, फटका आहे प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सप्पर, लांबच लांब, खूपच लांब. पहा नक्की ताकदीचा वापर काय केला गेला आणि बॉल दे बॉल. आणि हा फटका पहा मित्रांनो, विचार करा. शरीरयष्टी पहा, बाहुबली शरीरयष्टी, त्याच्या रडारमध्ये चेंडू दिला आणि मात्र चेंडू घेतोय आसमानी टोला, येतोय षटकार. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, कदाचित याला सुद्धा ट्राय करणं गरजेचं होतं का. त्याच्यामुळे एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, डायरेक्ट हिट करणार का. आणि अशा वेळी जोखीम घेणं गरजेचं असेल, कारण की तो फलंदाज सेट झालेला असतो. एक धाव जरी गेली तरी हरकत नाही, परंतु का डायरेक्ट हिट झाली तर काम फिट. पुन्हा एकदा दुहेरी धाव, धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या होऊ 4 केलं तर धावसंख्या 25 धावा. अजून 22 धावांची गरज असेल का, तेच डेफिनेटली. 8 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय समीकरण. एक षटकार जरी आला तरी नंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय तेजस. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतं, कारण ईच अँड एव्हरी चेंड बॉल तुम्हाला षटकारांत चौकार जर आले तर मात्र कमबॅक करताना जेवढे का डॉट बॉल येणार तेवढा प्रेशर येत असणार तो फलंदाज. टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलाय. हा सुद्धा चेंडू देखील जाईल का, षटकार. येस, हा सुद्धा येतोय षटकार. 6 धावांसाठी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होते 31. आता विजयासाठी लक्ष असेल. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. चला दोन्ही संघ सज्ज राहते. रेणुशी विपक्ष गोरोशी. रेणुशी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, शुभ संकेत आपल्या पारड्यामध्ये घेतला. आणि आयोजन कमिटी संघ अर्थातच ज्यांच्या माध्यमातून हे आपण पाहतो एक दैदिप्य आयोजन, ना भूत ना भविष्यात डोळ्यांचे पारणे फेडणारे आयोजन आपण पाहतोय. श्री जन्नी कुंभार माता चषक 2026 माना सन्मानाची स्पर्धा. या स्पर्धेत मात्र आयोजन करणारा संघ असेल तो गोरुशी संघ पुन्हा एकदा इथे आपल्या नशीब आजवताना पाहायला मिळेल. त्याला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. 6 चेंडू 22 ची गरज. 17 6 चेंडू 17 धावेची गरज. समीर शेलार, खूप दिवसांतर आपण त्यांना हाफ पॅन्ट मध्ये सुद्धा पाहतोय. आदरणीय सन्माननीय जानू रुंगे साहेब यांचं सुद्धा आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आगमन होते. साहेब आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे आणि आदरपूर्वक सन्मानपूर्वक आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. 6 चेंडू 17 ची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर प्रदीप. योगेश ज्यानं एक षटकार मारला होता त्यानंतर त्याला थोडस फलंदाजी जास्त काही मिळाली नाही. नॉस्ट्रॅगेंड कडून उभा होता. आता पुन्हा एकदा संधी मिळाले. संधीचं रूपांतर षटकारामध्ये की विजयामध्ये करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल, की नितीन यांना स्ट्राईक देणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. प्रदीप येतोय गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 17 ची गरज. 6 चेंडू 17 धावेची गरज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का, परंतु नितीन यांच्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं असेल, कारण त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, ताकद आहे. बॅटच्या रडारमध्ये जर का चेंडू आला तर तो षटकार सीमारेषा पलीकडे जातोय, तर कदाचित त्यांना संधी दिली गेली. थांबवलं तर विश्वास दाखवला नितीन यांच्यावरती. आता पुन्हा एकदा प्रदीप. 5 चेंडू 16 ची गरज. पुन्हा एकदा पंचांच्या संबंध चेंडू अवांतर 1 धावेसाठी प्लस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. वाईट +1
टोटल 2 धावा येताना पाहायला मिळतं. आपण पाहताय अमित गोलपकर सर अप्रतिम असं व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा एक नावलौकिक असं न्यायमूर्तींची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपण नक्की त्यांना पाहिलं गेलं. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अजित म्हात्रे सर हे सुद्धा एक चांगले न्यायमूर्तींची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. फुलटा चेंडू होता, भेरी खाऊन दिलाय, चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे. येस, हा सुद्धा येतोय तितका देखना फटका आणि हा येतोय षटकार 6 धावांसाठी. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 40 धावा. बोला नितीन नलावडे सांताक्रूजचा ब्रँड म्हणून ज्याला का बोला तर कलिना विभागामध्ये एक नावलौकिक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच नितीन नलावडे पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. ज्यावेळी बोला ना वाळणे संघ ज्या वेळी अडचणीत असतो ना त्यावेळी नितीन नलावडे हे नाव आवर्जून घेतलं जातं आणि पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. 4 चेंडू 8 धावेची गरज. 4 चेंडू 8 ची गरज. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग येत लागली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतो. एकेरी धावसाठी धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 41 धावा. 3 चेंडू 7 ची गरज. पुन्हा एकदा प्रदीप की नितीन, नितीन की प्रदीप, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, आहिर ब की वाळणे, वाळणे की आहिर, कोण जिंकणार या स्पर्धेचा शुभारंभ कोणाच्या विजयाच्या नावाने होणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू भेदी खाऊन दिलाय आणि प्रेक्षक पाहतच बसले आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि येतोय षटकार. स्कोअर लेवल केवळ आता पूर्तता बाकी असेल. 1 धावेची गरज असेल. टप्प्याचा चेंडू दिला. आता 2 चेंडू 1 ची गरज. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ट्रॅफिक सजवलं तसं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय. त्याला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल असं आयोजक आपल्याला सांगतायत. आयोजकांच्या विनंतीस मान देऊया. गोरेशी संघ हवीज द जोश. दोन चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाजी मार्कर प्रदीप पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. प्रदीप तो नितीन नलावडे. आणि हा चेंडूला हळूवारपणे घेऊन काढला. सन्मानपूर्वक विजय संपादित केला नितीन नलावडे. अप्रतिम अशी एक विध्वंसक विनाशनाशक अशी विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळाला. आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या अंतर्गत श्री जन्नी कुंभारमाता प्रसन्न यांच्या आशीर्वादाने श्री जन्नी कुंभारमाता चषक 2026 रबर बॉल मधील पहिले पर्व आपण पाहतोय. या पर्वातील विजेता संघ ठरताना पाहायला मिळतं टीम वाळणे संघ. वाळणे संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघ आहिर ब संघ आपला सुद्धा पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. चला यापुढचा होणारा सामना असेल एका बाजूला असेल